हाय, आज बघा मी 5:15 वाजता सुरुवात करते. कारण का तर आमच्या इथं बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते जयंती. आणि त्याच्यात आहे ना कार्यक्रममध्ये काय करतात, जयंतीच्या वेळेस आधी 4-8 दिवस आमच्या तिथं कार्यक्रम सुरू असतात. लहान मुलांचे, महिलांचे खेळ असतात. परत असे आपले रेसिपीतले पण असतात की कोणी कोण कोण काय काय पदार्थ बनवणार त्याच्या स्पर्धा आहेत. तर त्या स्पर्धेत मीही भाग घेतलेला आहे. तर आता त्या स्पर्धेत नाव दिलंय. मग आज करायचे कोण कोण काय काय रेसिपी बनवणार ते. मग चला म्हटलं आता सुरुवात करावी आपण. मला बरोबर 6 वाजता हे घेऊन जायचे. त्यासाठी माझी गडबड चालली बघा. आता पटकन मी आज रेसिपी बनवणार आणि घेऊन जाणार. बघू आता नंबर कोणाचा येतो या त्याच्यात, कोणाचं चांगलं आहे कसं काय त्याची ही तयारी चालली. तर हे बटाटे उकडून घेतले होते, सोलून घेतले होते. हे बटाटे, ही कोथिंबीर, लसूण, अद्रक, मिरची आणि ही कोथिंबीर. आता काय करणार आहे, बटाट्याची भाजी आणि डोसा ह्याचं मी दिलेलं आहे नाव. माझा हा पदार्थ आहे. तर आता मी हे बनवून शनी घेऊन जाणार आहे. तिथं मला जर जमलं तुम्हाला दाखवायला तर नक्कीच मी तिथला व्हिडिओ तुम्हाला टाकीन. आणि जर नाही जमलं तर मग टाकायचे नाही, पण मी बनवून नेलेले हे तुम्हाला दाखवते. त्याची चालली तयारी. चला मग आता ही झाली आपली पूर्ण तयारी. आपण आता बनवायला जाऊया. चला, झाली आता तयारी. पटकन आता तेल तापत ठेवले. तेल तापले. आपण आता जिरं मोहरी टाकून घेऊया तापलेल्या तव्यात. आपली बटाट्याची भाजी तयार करायची चालले. बटाट्याची भाजी तयार करून घेऊया. नंतर आपण डोसे टाकूया गरम गरम. स्पर्धेला जायचं आहे आपल्याला याला पटकन. जिरं मोहरी टाकली जी तेलात. मिरची टाकली, कांदा टाकायचा. मिरची टाकली म्हणजे मिरची कधी पूर्ण मिरची चांगली फुलली जाते तेलात आणि ते तिखट होतं. ते चांगलं भाजून घ्यायचा कांदा मिरची. नंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ताही तेलात चांगला तळला गेला पाहिजे. बनवते ते पूर्ण घेते. ते हिंग, हळद, आपण आलं लसूण घेतलं होतं ते पेस्ट टाकायची. त्यामुळे छान चव येते बटाट्याला. तेलात भाजलं जातं तडतड तडतड. असा कढीपत्ता पटकन आता असं उठून घेते. मुलगी पण म्हणली मम्मी मी पण करते व्हिडिओ. आता व्हिडिओ शूटिंग चालली. मुलगी करते आमची शूटिंग बनवती आहे. तिला म्हणलं पकड मोबाईल, मला मदत कर. आता काय करणार, दरवेळेस असा उभा करते आपला आणि करत असते. आता गरम पण भरपूर होते. ऊन पण आहे अजून बाहेर. स्पर्धेला जायचंय म्हटल्यानंतर काय सर्वांचं होईल माझं नाही व्हायचं. म्हणून आपलं घेतलं करायला पटकन चला म्हणलं करते. गरम होते जबरदस्त. घाम पण येते बघा. त्याच्यात नाच माझी लुडबुड लुडबुड इकडं तिकडं करत असते. आता तिला जरा रागवली आणि म्हणजे तिकडे खेळ. आता ती तिकडच्या रूम मध्ये खेळते. हे डोशाचं रात्री मी मिक्सरमधनं काढून ठेवलं. काल भिजत घातलं होतं. ह्या टायमिंगला किती छान फुगले. जवळून दाखव असं. हे बघा मस्त आंबले, अगदी छान फुगले. अगदी असे डोसे छान होणार आहेत ना, एक नंबरच. हे बघा असं घातलं होतं मी भिजत. एवढं पीठ घातले भिजत. आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया. चला, आता स्पर्धेमध्ये इथं कोणी डोसा बनवत नाही, फक्त मीच बनवते. त्यामुळं बघूया आता नंबर कोणाचा येतोय ते. तसं तर मी काही सांगू शकत नाही.
भरपूर असे खेळ घेतलेले आमच्या इथं. संगीत खुर्ची घेतली, लिंबू चमचा खेळ घेतला, कालच झाला महिलांचा खेळ, परवा दिवशी झाला मुलांचा खेळ. तो मुलांचा खेळ घेतला होता, लहान मुलांचा. आणि काल घेतला महिलांचा खेळ. दरवर्षी आमच्या इथे बुद्ध पौर्णिमेला असं कार्यक्रम घेतात, खेळ वगैरे, मग मिरवणूक, जयंती. आता 1 तारखेला मिरवणूक निघाली, गावातून प्रभात फेरी काढायला लागली. आपण बनवूया डोसे. झालं आता करायला लागली, सुरुवात झाली आता माझी डोसा करायची. हे पहा, मुलगी माझी कॅमेरामन आहे ना, तिचंही काढती शूटिंग आणि माझंही काढती. असं होतंय. एक तयार झाला, आता दुसरा टाकला. आता असे पटपट करते डोसे. प्रथम आपल्या पहिल्या युट्यूब फॅमिलीला, नंतर स्पर्धेला जायचं घेऊन शरीर. या मग सर्वी खायला. कसं झालाय बघा डोसा. गरम लय होतंय, घाम पण येतोय. हे पहा, झाले आता आपले डोसे. बघा कसे झाले डोसे. बटाट्याची भाजी जातो, ताटातले घ्यायचे टाको. बटाट्याची भाजी झाली आपली तयार. डोसे झाले. हे पहा कसे जाळीदार झाले डोसे, मऊसूद असे. गरम गरम डोसा आहे. खूप छान झालेत, कारण आपलं पीठ आंबलंय छान ना, त्यामुळे जाळी छान सुटली बघा कशी. आता असे डोसे सर्व बनवून घेते.